काल काय विचार झाला होता यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद योगैः अपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. जे ज्ञानाला स्थान प्राप्त होतं, संन्यासाला स्थान प्राप्त होतं, तेच कर्मी निष्काम कर्मयोगी आहे, त्याला पण तेच स्थान प्राप्त होतं. म्हणजे फल एकच आहे, मार्ग भिन्न असल्यासारखे वाटतात, वास्तविक मार्गसुद्धा भिन्न, एकच मार्ग आहे. असा एकच मार्ग पाहतो जो, तोच काय पाहतो, खरं पाहतो. यावर विचार झाला होता है ना. ज्ञानापेक्षतु संन्यास सांख्यमिति मया अभिप्रेतः. ज्ञानापेक्षा संन्यास त्यालाच काय म्हणतात, तेच सांख्य, त्याला सांख्य असं माझं म्हणणं आहे असा देव म्हणतो है ना. अभिप्रेत आहे देवाला. काय अभिप्रेत आहे? ज्ञानापेक्षा संन्यास म्हणजे ज्ञानयुक्त संन्यास. ज्या संन्यासाला कशाची अपेक्षा आहे? ज्ञानाची अपेक्षा आहे, असा संन्यास. त्याला दुसरं नाव काय? परमार्थ योग. परमार्थ योग सुद्धा म्हटलेलं आहे. योग, तसं योग हे शब्द कशाला वापरला जातो? कर्माला है ना. कर्मयोगाला योगी असं म्हटलेलं आहे. आणि योग म्हणजे कोणता योग? कर्मयोगच घेतला जातो. परंतु हा कसा आहे? संन्यास योग जो आहे तो परमार्थ योग आहे. कसा आहे? वास्तविक योग. कारण काय? परमार्थ तेच सांगतात, यह तू कर्मयोग वैदिक स तादर्थ योग. जो वैदिक कर्मयोग आहे तो कशा करता आहे? त्या संन्यास योग म्हणजे ज्ञानापेक्षा संन्यास योग जो आहे, ज्याला परमार्थ योग म्हटलेला आहे, त्याच्याकरताच हा कर्मयोग असल्यामुळं त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? परमार्थ योग. वास्तविक योग कोणता आहे? संन्यास योग. कारण संन्यासाकरताच कोणता योग आहे? कर्मयोग असल्यामुळं संन्यासिती उपचर्यते. या योगाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? गौण प्रयोगानं संन्यास असं म्हटलेलं आहे. योगाला म्हणजे कर्माला सुद्धा. का म्हटलेलं आहे कर्माला सुद्धा योग? योगाला सुद्धा संन्यास का म्हटलेला आहे? कारण की ज्ञानाचं साधन आहे कोण? कर्म. कथम तादर्थ्यमिति उच्यते. आणि त्याचं तादर्थ्य म्हणजे जे कर्मयोग आहे तो ज्ञानाकरताच कशा पद्धतीने आहे, संन्यासाकरताच कशा पद्धतीने आहे ते सांगतात. इति उच्यते. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुं योगतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. तू हे महाबाहो, तू संन्यासः अयोगतः दुःखम आप्तुम. हे महाबाहो अर्जुना, हा जो संन्यास आहे ना, हा संन्यास अयोगतः दुःखम आप्तुम. अयोगतः म्हणजे बिना कर्माशिवाय संन्यास हा दुःखम आप्तुम दुःखाने प्राप्त होणारा आहे, किंवा दुःख स्वरूप आहे. कशाशिवाय? योगाशिवाय, कर्मयोगाशिवाय संन्यास हा दुःखकर आहे. जसं हिवाळ्यामध्ये बाहेर जाता येतं थंडीमध्ये, पण काय घालून गेलं पाहिजे? स्वेटर वगैरे घालून गेलं पाहिजे. आणि बिनाच उघडा लंगोटीवर गेला तर कसं होईल? ते दुःखकर होईल. बाहेर जाता येईल पण काय होईल? दुःखकर होईल. संन्यास घेता येतो परंतु तो कसा होतो? दुःखकर होतो. इंद्रिय जित नाही झाला, इंद्रियाला जिंकलं नाही, अंतकरण शुद्ध नाही, संसाराविषयी आसक्ती आहे, आणि घेतलाय काय? संन्यास घेतला. मग ते काय सोपा आहे का संन्यास? हो नाही. कसा आहे तो? दुःखम आप्तुम. म्हणून योगयुक्त मुनी ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. योगयुक्त मुनी अचिरेण ब्रह्म अधिगच्छति.
जो योगयुक्त म्हणजे योगयुक्त झाला, ज्यानं कर्मयोग केला आणि कर्मयोगाचं फळ ज्याला प्राप्त झालं, कोणतं? अंतःकरण शुद्धीरूपी. तर ते फळ प्राप्त झाल्याला कोण? योगयुक्त. कर्मयोगाने जो संपन्न आहे असा नचिरेण असा कोण? मुनी नचिरेण ब्रह्म अधिगच्छती. है ना? शीघ्र असणारा ब्रह्म म्हणजे संन्यासाला प्राप्त होतो. ब्रह्म या शब्दाचा काय अर्थ केला? संन्यास असा अर्थ केला. असा ब्रह्म शब्दाचा परमात्मा सुद्धा अर्थ करू शकतो, तरी पण लागते. पण भाष्यकाराने ब्रह्म या शब्दाचा काय अर्थ केलेला आहे? भाष्यामध्ये संन्यास केला. संन्यासः तु परमार्थिकः. संन्यासः परमार्थिक संन्यास. कोणता संन्यास? पारमार्थिक. वास्तविक संन्यास कोणता? वास्तविक संन्यास ज्ञानापेक्षा संन्यास. मागच्या वेळी सांगितलं ना मागं. कोणता संन्यास? ज्ञानापेक्षा संन्यास. दुःखम आप्तुम प्राप्तुम. आप्तुम म्हणजे प्राप्तुम. अयोगतः म्हणजे योगेन विना. योगेन विना दुःखम आप्तुम. कोणता संन्यास? जो ज्ञानापेक्षा संन्यास आहे, ज्याला पारमार्थिक संन्यास असं म्हटलेलं आहे. पारमार्थिक असं एक नाव आहे त्याला. तो संन्यास मात्र योगाशिवाय म्हणजे कर्मयोगाशिवाय प्राप्त करण्यास कसा आहे? दुःखकर आहे. योगयुक्त. योगयुक्त कोणाला म्हटलेला आहे? वैदिकेन कर्मयोगेन ईश्वर समर्पित रूपेण फल निरपेक्षेण युक्त मुनिः. ना, योगयुक्त म्हणजे वैदिकेन कर्मयोगेन. वैदिक जो कर्मयोग आहे. कर्मयोग कोणता? वैदिक. कर्मयोगाचं विशेषण आहे की कसा कर्मयोग आहे हा? वैदिक कर्म आहे. वेदानं सांगितलेले कर्म आणि ते कर्म करायचे आणि आपल्या आपल्या भागाला आलेले आहे ना, आपल्या वर्णाला, आपल्या आश्रमाला प्राप्त झालेले जे कर्म आहेत, ते जे वैदिक कर्म आहेत, ते कसे करायचे? ईश्वर समर्पित रूपेण. आणि ईश्वर समर्पित रूपेण म्हणजे फलनिरपेक्षेन. ईश्वर समर्पित बुद्धीने आणि फलनिरपेक्षे म्हणजे फलाची अपेक्षा न धरता असा जो करणारा आहे, करतो, तोच कोण आहे? युक्त आहे. त्यालाच योगयुक्त म्हणायचं. जो जे कर्म आहे त्या कर्माने युक्त. आणि त्या कर्माचं काय विशेषण आहे? वैदिक कर्म. कसे कर्म? ईश्वर समर्पित रूपेण कर्म. कसे कर्म? फलनिरपेक्षेण कर्म. असं अशा कर्माने जो युक्त आहे म्हणजे तो कोण? योगयुक्त. मुनी. योगयुक्त कोण आहे हा? मुनी आहे. मननाथ मुनी. कशाला म्हणतात मुनी? मननाथ. मनन करतो त्याला काय म्हणायचं? मुनी. कोणाचं मनन करतो? ईश्वर स्वरूपस्य. ईश्वर स्वरूपस्य मननाथ मुनी. ईश्वर स्वरूपाचं जे मनन करतो त्याला काय म्हणायचं? मुनी म्हणायचं. ब्रह्म परमात्म ज्ञान लक्षणत्वात् प्रकृतः संन्यासः ब्रह्म उच्यते. ब्रह्मशब्द संन्यासाला ब्रह्म संन्यास उच्यते. ब्रह्म म्हणजे काय? तर संन्यास असं म्हटलं जातं. ब्रह्मालाच काय? ब्रह्म संन्यास वेगळं नाही, ब्रह्म संन्यास. तर का ब्रह्माला संन्यास म्हटलेला आहे? संन्यासाला ब्रह्म म्हटलेला आहे. संन्यासाला ब्रह्म कसं का म्हटलं? तर परमार्थ लक्षणत्वात्. है ना? परमार्थ म्हणजे परमात्म ज्ञान लक्षणत्वात्. परमार्थ ज्ञान हेच स्वरूप आहे ज्याचं. म्हणून प्रकृत संन्यास हे इथं याच्यामध्ये जे ज्या संन्यासाचं वर्णन आलेलं आहे तो संन्यास ब्रह्म शब्दानं सांगितलेला आहे. आलं लक्षात? संन्यासाला काय म्हटलं? ब्रह्म उच्यते. ब्रह्म काय? का? तर परमात्म ज्ञान लक्षणत्वात्. त्याच्याकरता श्रुती सुद्धा सांगतात की ब्रह्म शब्दानं संन्यास का घ्यायचा? तर न्यास इति ब्रह्म, ब्रह्म ही परः. संन्यास हाच काय? ब्रह्म आहे. ब्रह्म हेच काय?
पर आहे, श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीनं. इति श्रुते ब्रह्म परमार्थ संन्यासम परमात्मज्ञाननिष्ठा लक्षणम न चिरेण क्षिप्रम एव अधिगच्छति प्राप्नोति अतः मया उक्तं कर्मयोगो विशिष्यते इति. ब्रह्म परमार्थ संन्यासम. परमार्थ संन्यास योगरूप संन्यास नाही तर कोणता संन्यास? वास्तविक संन्यास. ज्या संन्यासाचं स्वरूप काय? परमार्थनिष्ठा लक्षणम. परमात्मज्ञाननिष्ठा लक्षणम. ज्या संन्यासाचं स्वरूप कसं आहे? परमार्थ ज्ञान हेच, परमार्थ ज्ञान निष्ठा हेच ज्या संन्यासाचं स्वरूप आहे त्याला म्हणायचं परमार्थ संन्यास. त्याचं नाव काय? ब्रह्म. न चिरेण, आता त्या संन्यासाला न चिरेण म्हणजे क्षिप्रम. क्षिप्रम एव अधिगच्छति. क्षिप्रम लवकरात लवकर काय होतो? प्राप्नोती, प्राप्त होतो. अतः म्हणून मया उक्तम मी म्हटलं, काय म्हटलं? कर्मयोग विशिष्यते. कर्मयोग हा कसा आहे? विशेष आहे. संन्यास कोण्या शब्दाने सांगितला? ब्रह्म. आणि त्या संन्यास, कोणत्या संन्यासाला, कोणता संन्यास आहे त्याचं स्वरूप काय? परमात्म ज्ञान स्वरूप लक्षण संन्यास. म्हणजेच कोण? ब्रह्म. आणि त्याला प्राप्त होतो. आणि कसा प्राप्त होतो? क्षिप्र प्राप्त होतो, लवकर प्राप्त होतो. कोण प्राप्त होतो? योगयुक्त. योगयुक्त हा कसा प्राप्त होतो? लवकरात लवकर संन्यासाला प्राप्त होतो. आणि अयोगतः ज्याच्या ठिकाणी काय नाही, योग नाही, तो मात्र दुःखाने प्राप्त होतो किंवा त्याला दुःखच प्राप्त होतं. संन्यासाची इच्छा अंतःकरणात, परंतु काय? योगयुक्त नाही. योगयुक्त नाही म्हणजे ज्यानं परमात्म्याला कर्म समर्पित केले नाही किंवा जो निष्काम कर्म स्वभावाला नाही, असा मात्र दुःखम आपतो. दुःखाने त्या योगाला संन्यासाला प्राप्त होतो किंवा दुःखालाच प्राप्त होतो, असं दोन्हीपैकी एक अर्थ घ्यायचा. कर्माने ज्ञान प्राप्त होते. हां, कोणत्याही कर्माने नाही, वैदिक कर्म. ईश्वर समर्पण बुद्धीनं माणूस कोणते कर्म करतो? वैदिकच कर्म करणार. म्हणजे अन्य दुसऱ्याने केलेले त्या कर्माने ज्ञान नाही. सगळेच कोणतंही कर्म असो, कसं केलं पाहिजे? ईश्वर समर्पित बुद्धीनं केलं पाहिजे. पण दुसऱ्या कर्माचे फल कसे असतात? दृष्ट फल असतात. हे केलं म्हणजे हे मिळतं, हे केलं. पण वैदिक कर्म जे आहेत, यज्ञ याग वगैरे आपण जे हे करतो, धर्मानुष्ठान करतो, आपल्या वर्णाला आश्रमाला जे प्राप्त झालेले कर्म आहेत ते करतो, ते अदृष्ट आहे ना, ते काय दिसत नाही. तर त्याच्याविषयी सुद्धा काय असली पाहिजे? आपली निष्काम बुद्धी असली पाहिजे. आणि बाकीच्या बद्दलही निष्काम बुद्धी असलीच पाहिजे, पण त्याचं काय फळ मिळल्याशिवाय राहत नाही. दिसते का? तुम्ही कोणाच्या इथं कामाला गेले, 500 रुपये रोज, त्याला देणंच आहे. जसं तुमची योग्यता आहे त्या पद्धतीनं त्याला देणंच आहे, देतच असतो. पण तिथं सुद्धा काय असली पाहिजे? निष्काम बुद्धी असली पाहिजे. जो निष्काम बुद्धीनं बाकीचे धंदे करणारच नाही, त्याची बुद्धीच निष्काम झाली, तो वैदिक धर्म केले, वैदिकच धर्माचं अनुसरण करणार आहे. जे तो काय दगड उचला जाणार आहे का? त्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी काम आहे, इच्छा आहे, तोच काय दगड, माती, इटा, काही नोकरी चाकरीच्या शोधात राहील. सहसा तिकडं प्रवृत्तीच होणार नाही जो निष्काम आहे त्याची. हो, ते काम करायचं. ह्यानं काय सांगितलं? यांनी दर्शन हेच करून दिलं की सगळे कर्म कशाने काय करायचे?
ईश्वर अर्पण बुद्धीनं करायची, त्याचं नाव भजन. त्याचं नाव काय? भजन आहे. पुराणामध्ये शुकाचार्य सोडून एकही गृहस्थी नसलेला ऋषी दिसत नाही, तसं नाही, बरेच आहेत. नाही. शुक आपले वशिष्ठ, याज्ञवल्क, विश्वामित्र झाले. हो, मग ऋषी म्हणल्यावर तर असतातच ना लेकरं बाळ. हे ऋषी थोडेच होते. संन्यासी पण होते. शुकाचार्य संन्यासी होते. एकटे शुकाचार्य. दुसरे बी बरेच आहेत, असं नाही एकटेच आहेत म्हणून. सनकादिक काय? सनकादिकाचे कुठं लेकरं बाळां काय? नारद आहेत, भरपूर आहेत, तसं नाही. दोन्ही परंपरा आहेत. प्रवृत्ती लक्षण रूप धर्म, निवृत्ती लक्षण रूप धर्म. धर्माचे दोन्ही अविभाज्य घटक आहेत. एकानं नुसता धर्म चालत नाही. दोन्ही धर्माचे दोन्ही चाक आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि प्रवृत्ती निवृत्ती याचा अर्थ हे चाक कोणीकडे चालेल? एका दिशेने चालेल. एक इकडं चालेल, एक इकडं चालेल. गाडी पुढं ढकलून कशी पुढे? तोच विषय चालू आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही काय आहेत? एकाच गाडीचे दोन चाक आहेत. यांचा काय फलतः अभेद आहे. हे काय? संन्यासस्तु महादुःख. याच्या अगोदरचं यत् सांख्ये प्राप्यते स्थान तद योगैरपि गम्यते एकम सांख्यंच योगंच य पश्यति स पश्यति. याचं तर खंडन केलं. कशाचं? एका पक्षाला दोन पंख, एक कर्माचा, एक ज्ञानाचा. कोणाचा? ज्ञानाचा आणि कर्मा तो विषय नाही. ज्ञानाचा आणि कर्माचा नाही, तर लक्षण धर्माचा लक्षण विषय चाललाय. आता गाडीचे दोन चाक म्हणून तेच केलं की नाही प्रवृत्ती. अहो, फलतः दोन्ही बी काय आहेत? एकाकडेच जाणारे आहेत. आता एक चाक पुढं, एक चाक मागं असू शकत नाही गाडीचं? नाही. कसं काय? कशावरून नाही? अशी गाडी जराशी तिरपी असू शकत नाही का? जराशी हे झाल्यावर हे बरं, जाऊ द्या, ते दृष्टांत जाऊ द्या. पण फलतः जरी हेचा काय म्हणतात ते, मग नाही का? सांगा बरं आता. तुम्ही म्हणता अशी गाडीच असू शकत नाही. सायकल नाही? मोटरसायकल आहे, सायकल आहे. पण पुढच्या दोनच चाकाने गाडी चालते असं नाही. मागचे बी दोन चाकं लागतात. जाऊ द्या, हे दृष्टांत पूर्णपणे लागायलाच पाहिजे असं काय नाही. दुसरे हजारो दृष्टांत आहेत ज्याच्याकरता. तर दोन्ही जे कर्म आणि ज्ञान आहे हे दोन्ही काय? प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म हे धर्माचे अविभाज्य घटक आहेत. कर्म प्रवृत्ती लक्षण रूप धर्म जो आहे तो कशाचं साधन आहे? निवृत्ती लक्षण रूप धर्माचं साधन आहे. याचा अर्थ याचं फळ वेगळं आणि त्याचं फळ वेगळं नाही. फळ काय? एकच फळ आहे. एकाचं फळ एक आहे, तेच सांगितलं. ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये ते सांगितलं. हे दोन फलतः एक आहेत. पुन्हा काय सांगितलं? एकाचं फळ एक आहे. संन्यास हे झाला फलरूप आणि योग हा झाला त्याचं साधन रूप, या दुसऱ्या श्लोकात. मग सगळी गीता काय सांगते? प्रवृत्ती लक्षण रूप धर्म आणि निवृत्ती लक्षण रूप धर्म. फक्त त्याचं काय लावणं आहे? संगती लावणं, हे सांगते गीता. प्रवृत्ती लक्षण धर्म रूप लक्षण आणि निवृत्ती. आणि हे सगळं डायरेक्ट अटॅक कशावर आहे? आपल्यावर आहे ना. ही गीता सगळ्याच्या जवळ कसं काय? इतक्या अंतःकरणाच्या प्रत्येकाला गीता का आवडते? कोणताही तत्ववेत्ता असो, कोणताही ग्रंथावर चिंतन करणारा व्यक्ती असो, तो गीतेला सोडू शकत नाही. गीता मानसशास्त्र आहे. हे सरळ कशावर अटॅक आहे? आपल्या जीवनावर अटॅक आहे. आपण कर्म करतोय रात्रंदिवस आणि याच्यातून सुटण्याचा काय उपाय आहे की नाही? जसा जन्माला तसा कर्माला लागलाय, तर मरेपर्यंत करणं मथारा झालं तरी बाबा बसल्या बसल्या तुम्ही काय करा? पाखरं हा ना म्हणतात. नाही तर बसल्या बसल्या काय नाही, इथं बसायचं बाश टाकून, लेकरं सांभाळा, बाश टाकून बसा, बैलाकडे पहा. मरोस तर त्याच्या बैलाकडे पाहायचं नुसतं. जरासा नीट असला म्हातारा तर काय करतात? काही काम करायचं, माझ्या मागं काहीच काम नाही. काय करायचं नुसतं? बैलायचं पाहायचं. का पाहायचं बैलायचं?
कारण पुढं बैलच होणार आहे ना, त्याच्यामुळं. म्हणजे आता ज्या रस्त्यानं जायचंय त्या रस्त्याकडे पाहावं तर लागेल पहिल्यांदा, हा रस्ता, हा हे आहे आपल्याला जायचं, या मार्गाने जायचं. तसा हा काय करतो, होणे गाढव कुत्रे हाणतात लोक, आखाड्यावर कुत्रे येऊ देत नाहीत. शहरातले कुत्र्यावाले पाहतात, एक माणूस 12 कुत्रे घेऊन फिरत असतो. मग ते मार्ग दाखवतात, ते कुत्रे पुढं चालतात आणि हा माग चालतो, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. मार्ग आहे की बा कुत्र्याचं काय केलं पाहिजे, अवलंबन केलं पाहिजे. कारण पुढं सुद्धा आपल्याला काय होणार आहे, कुत्रवणे कसे येते, कुठं थांबतात, कुठं वास घेतात, कुठं काय करतात, ते सगळ्याचं निरीक्षण केलं पाहिजे. सकाळी सकाळी त्याला हागवाय नेतात हे लोक. नाव कशाचं घेतात, सकाळी सकाळी फिरायला जातो. फिरायला जातयस बापू तू, कुत्रे हागवाय जातो. पुढची तयारी चालू. चला, तर म्हणून आम्ही म्हटलेलं आहे की कर्मयोगो विशेषते, कर्मयोग विशेष आहे. कारण काय कारण आहे कर्मयोग विशेष असण्याचं, कर्माशिवाय दुःखच आहे नुसतं खाण्यासाठी. कर्मानं संपन्न असणं, योगयुक्त होऊन संन्यासाला प्राप्त झाल्यानंतर मग मात्र काय त्याचं कल्याण आहे. तेच सांगतात, यदा पुनः अयम सम्यक दर्शन प्राप्ती उपायत्वेन, पुन्हा अयम हा जो सम्यक दर्शन प्राप्ती उपाय आहे की नाही, त्या सम्यक दर्शन प्राप्ती रूप उपायानं काय होतंय, तर योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्त, योगयुक्त म्हणजे योगाने युक्त, कर्मयोगाने युक्त, विशुद्ध आत्मा, विशुद्ध आत्मा, अंतकरण विशुद्ध आहे ज्याचं, शुद्ध आहे असं. विजितात्मा, विजितात्मा म्हणजे विजित देह, विजितात्मा म्हणजे विजित देह सुद्धा ज्यानं जिंकलेला आहे. जितेंद्रिय, देह आणि इंद्रिय सुद्धा जिंकलेले आहेत असा सर्वभूतात्म भूतात्मा. सर्वभूत आणि सर्वभूत हृदय आणि सर्वभूत हृदय म्हणून मानतोस्मी असा भावाला प्राप्त झालेला, सर्वांना या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी ती या भावाला प्राप्त झालेला सर्वभूतात्म भूतात्मा, सर्वभूतांचा आत्मा, सर्वभूत भूतात्म भूतात्मा, सम्यकदर्शी म्हटलेलं आहे खाली. त्याच्यानंतर कुर्वन अपि न लिप्यते, कर्म कुर्वन, कर्म करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये काय होत नाही, लिप्त होत नाही ना कळे. योगेन युक्त, योगयुक्त, योगाने युक्त त्याला म्हणायचं योगयुक्त. म्हणजे विशुद्ध आत्मा, विशुद्ध सत्व, विशुद्ध सत्व म्हणजे शुद्ध अंतकरणवाला, विजित आत्मा, विजित देह, देह जिंकलेला, जितेंद्रिय, विजित देह म्हणजेच काय, देह, विजित देह, विजित आत्मा एकच, विजित देह, देहामध्येच काय इंद्रिय आहेत ना, देहामध्ये इंद्रिय आहेत की इंद्रियामध्ये देह आहे, इंद्रियात देह नाही तर कशात देह आहे मग. सगळे इंद्रिय काढून टाका बरं, खाली काय उरत, काय पुरत देह, डोळे गेल्यावरती देह राहतो की नाही, हातावरून मारा गेले डोळे, तर एक इंद्रिय जाऊ द्या, एक इंद्रिय घालाय सांगितलं का, सगळे इंद्रिय घाला की, सगळेच इंद्रिय गेल्यावर खाली काय राहील ते माना. पण त्यानं काय जिंकलंय, देह जिंकला. सर्वभूतात्म भूतात्मा म्हणजे सर्वेषां ब्रह्मादीनां स्तंभपर्यंतानां भूतानां आत्मभूत आत्मा प्रत्येक चेतनः यस्य सः सर्वभूतात्म भूतात्मा सम्यकदर्शी इत्यर्थः.
सर्वेषां ब्रह्मादीनां सर्व जितके काही सर्व जे भूत आहेत, भूतमात्र प्राणी मात्र, कुठून? ब्रह्मादीना स्तंभपर्यंत, ब्रह्मदेवापासून ते एकदम काय जी लहानात लहान जी वस्तू असल, जीव असल, त्यापर्यंत सर्व भूतानाम, भूत आत्मभूत है ना, त्या सर्वांना काय म्हटले? समजले जन आत्मस्वरूप समजलेले. आत्मा, आत्मा काय? प्रत्येक चेतन यस्य सह, प्रत्येक चेतन म्हणजे ते आत्मा म्हणजे प्रत्येक चेतन, प्रत्येक म्हणजे मधलं जे चेतन म्हणजेच काय? आत्मा. यस्य सह सर्वभूतात्मा, सर्वभूतात्मभूतात्मा, जितके काही जगातले प्राणी मात्र आहे ते आपल्या आत्मस्वरूपानं जन पाहिलेले आहे. ते सर्व कोण आहेत? आपलंच आत्मस्वरूप आहे असं जन जाणलेलं आहे. त्याचं म्हणजे सम्यकदर्शी इत्यर्थ. सम्यकदर्शी, सर्वभूतात्मा म्हणजेच काय? सम्यकदर्शी, वेगळं पाहत नाही, आपल्याच आत्मस्वरूपावर पाहतो. समदर्शन, आत्मस्वरूपच सर्वत्र पाहणारा किंवा सर्वभूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहणारा. आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काही न पाहणार आहे, एका वाक्यात सांगायचं. दुसरं काही दिसत नाही. हाडा मासाचे, माणसं केसा कुसाचे, कपड्यात लत्यावाले, काळा कपडा, पिवळा कपडा, गोरा माणूस, काळा माणूस, लंगडा माणूस, मुक्का माणूस, बहिरा, हे काही पाहत? काय पाहतो? आत्मतत्व प्रत्येकात पाहतो. महात्मे काही दिवसानंतर म्हणजे साधनानिष्ठ झाले, तत्वज्ञानामध्ये म्हणजे ज्यानं चिंतन केलं, श्रवण मनन निध्यासनामध्ये परिपक्व अवस्थेला गेला. खरं आहे, त्याला काही दिसत नाही. काळा माणूस, गोरा माणूस, आपला माणूस, परका माणूस, हे काही दिसत नाही. तो कशामध्ये जगतो? दृष्टीसृष्टीवादामध्ये जगतो. माणूस आला तर त्या माणसाला वाटेल की बाबा माझ्यावरच प्रेम करतात. नंतर गेल्यानंतर म्हणतात काय काहीतरी म्हणतात ना, एकनिष्ठ शिष्य, पट्ट शिष्य. मी बाबांचा पट्ट शिष्य होतो. अरे तू भ्रमात आहेस. बाबाचा स्वभाव असा होता, पुढी जो येईन तो काय? माझा आत्मा आहे. आपल्या आत्म्याप्रमाणे त्याच्यावर काय करणार? प्रेम करणार. आणि तो गेल्यानंतर पूर्णतः विसरून जाणार कोण होता काय. जसं स्वप्न माणूस काय होतो, एका झटक्यात जागे झाल्यावर विसरून जातो. लय तर लय 2 मिनिटं आठवते आणि नंतर आठवत नाही. का आठवत नाही? हेय भाव आहे त्याच्याबद्दल, तुच्छ भाव आहे, त्याला काही गंभीरतेने घेतलंच नाही. तसं जवळ आल्यानंतर पार त्याच्यावर असं जीव वळवून टाकण्या इतकी त्याची तयारी त्या महात्म्याची. आणि गेल्यानंतर स्वप्नाप्रमाणे हे बुद्धी झालं, गेलं, स्वप्न संपलं. अशा दृष्टीसृष्टी भावात काय ते महात्मे राहतात. आणि याला भ्रम होऊन जातो की मी बाबाचा पट्ट शिष्य होतो. बाबा माझ्यावरच प्रेम करायचे, लय जीव माझ्यावर, ओ काय सांगा. असं काही नाही. सगळ्यावर त्यांचा काय होता? जीव होता. एक असला तर सगळ्या जीवावर तितकंच प्रेम असणार, आणि नसलं तर कोणावरच नसणार. महात्म्यांची स्थिती, या स्थितीला प्राप्त होते माणूस, पण कधी? साधना करावी लागते. कोणती साधना? कोणती साधना? श्रवण मनन निधिध्यासनाची साधना. उड्या मारायची साधना नाही, पळापळी करायची साधना नाही. झालं काय? स तत्र एव वर्तमान लोकसंग्रहाय कर्म कुर्वनापि न लिप्यते. स तत्र, तत्र कुत्र? सर्व भूताच्या ठिकाणी राहून वर्तमान म्हणजे वर्तन करून, म्हणजे वर्तमान करून असणं. हेच काय वर्तमान या शब्दाचं काय कर आहे? असून. लोकसंग्रहाय, लोकसंग्रहाकरिता कर्म कुर्वनापि न लिप्यते.
कर्म करून सुद्धा तू काय होत नाही, लिप्त होत नाही. न कर्म भी बद्धते, कर्माने बांधल्या जात नाही. का बांधल्या जात नाही? कारण कसा आहे तो सम्यकदर्शी आहे. जो सम्यकदर्शी नाही तोच बांधला जातो. जो सम्यकदर्शी ते कसा बांधला जाईल? न च असौ परमार्थतः करोति. अतः खरं सांगायला गेलं तर करतो याचा अर्थ खरंच करतो असं नाही. नैव किंचित करोमि ते युक्तो मन्ये तत्त्ववित्. पश्यय शृण्वन् स्पृशय जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपय स्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. प्रिंटिंग मिस्टेक नाही ते, त्याच्या लक्षात आलं ती गोष्ट. कोणतं सूत्र लागलं? लोपल्यस्य शाकल लोपश. आणि पूर्वत्र सिद्ध काय म्हणते? पूर्वत्र सिद्ध म्हणते इथं आणि पुढे ई आहे, त्याचा गुण करू नका. नाही, गुण होतच नाही, मध्ये त्याला य दिसते. चला चला. युक्त तत्ववित. जो युक्त आहे, जो तत्ववित आहे तो काय? तो पश्यै. आता य झालं इथं. इथं सांगा बरं आता कोणतं सूत्र लागलं? अनुस्वार झाला तिथं. म्हणजे आपला तुका लावून दिला काहीतरी फटकन. अनुस्वारस्य येई परसवर्ण. पदांत असल्यावर अपदांत असलं कधी असतं ते? अनुस्वारस्य येई परसवर्ण. पश्चन काय? तर पश्यन आहे काय? शत्रू प्रत्यांत रूप आहे पश्यन. तर पश्यन आणि पुढं काय? श. श्र मध्ये काय असतं पहिल्यांदा? श. तर श पुढं आहे आणि हा पश्चन मध्ये पदाच्या अंती नकार आहे. तर मग काय होईल? कोणतं सूत्र लागेल? यरो अनुनासिके अनुनासिको वा. काय काय काय? पदांत यर आहे का नाही? न यर मध्ये येते का नाही? पुढं अनुनासिक आला काय? नाही. कोण आहे? कोणतं लागलं मग? कोणतं लागलं? अनुस्वारस्य यई परसवर्ण. यई आहे का पुढं? तर अनुस्वार पहिल्यांदा काय होईल? अनुस्वार होईल. पदांत नकाराला किंवा मकाराला काय होईल? अनुस्वार. आणि अनुस्वार होऊन काय होईल? अनुस्वारस्य यई परसवर्ण. पण हे पदांत आहे की अपदांत आहे? अपदांत आहे का? पद आहे की? मग हे कसं काय लागेल? अनुस्वारस्य यई परसवर्ण.